नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातील वेरूळ या ठिकाणी. वेरूळ या ठिकाणी सुप्रसिद्ध अशा वेरूळ लेण्या आहेत. मी आपणास आज त्या वेरूळ लेण्या दाखवणार आहे. महाराष्ट्रातील पूर्वीचे औरंगाबाद व आत्ताचे छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गाव आहे. वेरूळ गावात कृष्णेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर या लेण्या आहेत. या ठिकाणी आल्यावर आपल्याला या गेटमधून प्रवेश करावा लागतो. इथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला तिकीट काउंटर आहे. पंधरा वर्षाखालील मुलांना तिकीट दर लागून असते. या ठिकाणी प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट दर आकारले जातात. मित्रांनो, वेरूळ लेणी दर मंगळवारी बंद असते, याची नोंद घ्यावी. या ठिकाणी एकूण 34 लेण्या आहेत. त्यापैकी 1 ते 12 लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत. 13 ते 29 या हिंदू लेण्या आहेत व 30 ते 34 या जैन लेण्या आहेत. तर मी तुम्हाला आज यातील सुप्रसिद्ध अशी कैलास लेणी ही या व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे. कैलास लेणी ही 16 नंबरची लेणी आहे. कैलास मंदिराची निर्मिती 8व्या शतकामध्ये राष्ट्रकुल वंशातील राजा कृष्ण पहिला याने या लेणीची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, या लेण्यांचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश झालेला आहे. कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक पद्धतीचे मंदिर आहे. मोनोलिथिक पद्धतीचे म्हणजेच एकाच अखंड बेसाल्ट खडकातून वरून खाली कोरीव काम करून बनवलेले हे शिवमंदिर आहे. हे संपूर्ण कोरीव काम येथील कारागिरांनी छिनी व हातोडीच्या साहाय्याने केले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिराला बनविताना सुमारे 2 लाख टन दगड बाहेर निघाला आहे. आणि विशेष म्हणजे तो निघालेला दगड या ठिकाणी वापरलेला नाही. आजूबाजूला सुद्धा तो दगड टाकलेला आढळून येत नाही. हे अजूनही रहस्य मानले जाते. मित्रांनो, या मंदिराचा आकार आपण वरून बघितल्यास एका विशाल रथासारखा आहे. आपण बघू शकता या ठिकाणी असं वाटते की एक विशाल रथ तयार करण्यात आलेला आहे. आपण हे मंदिर आतापर्यंत वरच्या बाजूने बघितले आहे. आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघणार आहोत. प्रवेश केल्यानंतर कमळाच्या फुलावर बसलेल्या गजलक्ष्मीची मूर्ती दिसते. 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराच्या दगडात दोन्ही बाजूला कोरलेले भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सर्व अतिशय विलक्षण आहे. या मंदिराच्या संकुलात मुख्य शिवमंदिर, नंदीमंडप, प्रांगण आणि सभोवताली ओवऱ्या आहेत. मंदिर पूर्णपणे हिमालयीन कैलास पर्वताच्या रूपात कोरले आहे, त्यामुळे याला कैलास मंदिर म्हणतात.
भारतीय चलनातील 20 रुपयाच्या नोटेवर हा जो स्तंभ दिसतो आहे ना, तो हा स्तंभ आहे. मित्रांनो, हे 3 मंदिर गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांना समर्पित आहे. कैलास मंदिराची उंची 106 फूट इतकी आहे. तसेच लांबी 276 फूट एवढी आहे. आणि मित्रांनो, या मंदिराची रुंदी 154 फूट इतकी आहे. ही मंदिराची उजवी बाजू आहे. या ठिकाणी महाभारतातील पौराणिक प्रसंग या पद्धतीने कोरले आहेत. मित्रांनो, त्यावेळेससुद्धा या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे. आपण बघू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणाहून पाण्याची विल्हेवाट लागत होती. मित्रांनो, हे मंदिर म्हणजे मानवी कल्पकतेचा व अभियांत्रिकीचा सर्वोच्च नमुना आहे. तसेच या मंदिराला भारतीय नागरिकांनी बनवल्याचे आपल्याला अभिमान वाटते. या मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे केलेली आहे. हे मंदिर या हत्तींनी डोक्यावर उचललेलं आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, औरंगजेबने हिंदूंची अनेक मंदिरं नष्ट केली. मात्र जेव्हा तो कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आला, तेव्हा त्याच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षापर्यंत मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. ही मंदिराची डावी बाजू आहे. या ठिकाणी रामायणमधील पौराणिक प्रसंग
या पद्धतीने कोरलेले दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणून आता आपल्याला वर जाण्यासाठी जिना आहे. आपण वरती जाऊ, चला. या ठिकाणी समोर खूप मोठा नंदी साकारण्यात आला आहे आणि नंदीच्या समोर हा दरवाजा दिसत आहे आणि या ठिकाणी मुख्य शिवलिंग आहे. या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छतावर आतल्या बाजूस शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास कैलास मंदिर लेणी ही पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. माझा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.